एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्त बसणार नाही असं मोठं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय। अमरावतीच्या चांदूर बाजार येथे बोलताना बच्चू कडू यांनी हे विधान केलेलं आहे। त्यानं पाळलं म्हणून नेत्याने स्वीकारलं आणि आयऱ्या गैर नेत्याने स्वीकारलं। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्त बसणार नाही। हा भगवा आम्ही खांद्यावर टाकला, पण मुख्यमंत्री आम्हाला शिंदे साहेब पाहिजे। रात्री सुद्धा 2 वाजता दार उघडून उभा राहत। दरम्यान बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या या विधानानंतर आमदार प्रवीण तायडेने देखील घणाघात केला आहे। भाजपचे आमदार प्रवीण तायडे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। भाऊ, बच्चू कडू असं म्हणतायत की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, कसं बघता? हो, त्यांनी जो हा निर्णय घेतला त्या निर्णयाच्या प्रती जे शेतकरी आहेत, जे शेतमजूर आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांचे 8 जिल्ह्याचे 8 जिल्हा प्रमुख किती मोठ्या प्रमाणात नाराज आहे हे तुम्ही आधी बघून घ्या। त्याचं कारण असं की तुम्ही आता वेगवेगळ्या याच्यावरती सोशल मीडियावरती त्यांच्या प्रतिक्रिया बघा, प्रत्यक्ष व्हिडिओ बघा की ते किती संतप्तरित्या त्यांच्यावरती भडकलेले आहेत। परंतु चाटुगिरीचा काहीतरी कळस असते, चाटुगिरी करूनच ही आमदारकी मिळवलेली आहे। आणि खरे लाभार्थी म्हणजे आम्ही तर म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तारखेच्या आधी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफी केलेलीच आहे, कर्जमाफी केलेलीच आहे, अहवाल आलेला आहे। आता प्रत्यक्षात अंमलबजावणी त्याची होणार आहे। परंतु पहिले कर्जमाफीचे लाभार्थी तर हेच ठरलेले आहे। यांनाच कर्जमाफीचा लाभ झालेला आहे की आमदारकी मिळून। आणि चाटुगिरी करावी तर किती करावी, चाटुगिरीचा कळस आहे हा। त्याच्यामुळं हे राजकारण जनतेला पसंती पडत नाही, आवडत नाही, हे याच्यातून सिद्ध होते। तुम्ही प्रतिक्रिया बघा। आणि राहिली गोष्ट याची मुख्यमंत्री पदी बनवायची, तर महाराष्ट्रात अनेक मोठे मोठे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी युती सरकार सक्षम आहे। तुम्ही बघा, बाकी राज्यांच्या तुलनेत प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस महाराष्ट्राचा किती उंचावलेला आहे। आज मिसिंग लिंक सारखे किंवा एक आणि अनेक प्रकल्प, वाढवण प्रकल्प असो, अनेक प्रकल्प, मुंबईचा चे रस्ते असो किंवा महाराष्ट्रातील इतर सिंचनाचे प्रकल्प असो, पेंडिंग प्रकल्प असो, जे काही आहेत ते पूर्णत्वास नेण्यासाठी दावोसला जाऊन कितीतरी मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात आणलेली आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी। आणि कसं आहे, कोण मुख्यमंत्री ठरवतो? जनता ठरवते। आणि जनता ठरवेल ना, हे कोण आहे मध्ये मध्ये स्टेटमेंट देणारे, मध्ये मध्ये अमक्याचा ते, हे तर वादविवाद लावण्याचा प्रकार आहे आणि त्यांचे धंदेच राहणार आहे। चाटुगिरी चाटण चाटल्याशिवाय जमत नाही यांचं। पायात पडून आमदारकी मिळवलेली आहे ही जनतेला माहिती आहे। शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।